कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत। एका दुकानात पाकिस्तानी पोशाख विक्री होत असल्यामुळे या संघटना आक्रमक होत आहेत। हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। पाकिस्तानी पोशाख जाळत हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध सुद्धा करण्यात आलेला आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं दिसतंय, काय नेमकी घटना आहे? आम्ही कोल्हापुरातील एका दुकानामध्ये म्हणजे महाद्वार रोड आपल्याला माहित आहे की त्याच महाद्वार रोडवरती एक दुकान आहे ज्यामध्ये पाकिस्तानी पोशाख विक्री होत असल्या संबंधात एक जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झाली होती आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। कोल्हापुरातली हिंदुत्ववादी संघटना यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या अनेक घटनांसंदर्भात वेळोवेळी आंदोलन करताना पाहायला मिळाले आहेत आणि आता सुद्धा एक पाकिस्तानी पोशाखच विक्री होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। तर पाकिस्तानचं ब्रँडिंग जे आहे ते कोल्हापुरात का करत आहेत अशा पद्धतीचा सवाल सुद्धा या हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला आहे आणि आक्रमक झालेल्या या हिंदुत्ववादी संघटनांनी तर याच दुकानातील पाकिस्तानी पोशाख जो आहे तो रस्त्यावर आणून जाळल्याचं देखील पाहायला मिळालं आहे। त्यामुळं नक्कीच महाराष्ट्रात आणि देशात तर पाकिस्तानचे पोशाख या ठिकाणी विक्री केले जाऊ नयेत अशा पद्धतीची भावना जी आहे या संपूर्ण आंदोलकांची आहे। त्यामुळं यापुढच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या कुठेही विक्री जी आहे ती पाकिस्तानच्या पोशाखाची होऊ नये म्हणूनच हे आंदोलन केल्याचं सध्या तरी पाहायला मिळते। मात्र सध्या याच कारणावरून कोल्हापुरातील एका दुकानाच्या त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना चांगलंच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।